सिंह राशीसाठी शनी वक्रीचा काळ सुरू झालेला आहे. शनी ध्येयामुळे करिअर, नोकरी, मान सन्मान आणि आरोग्याशी संबंधित महत्त्वाचे बदल पुढील 5 महिन्यात दिसू शकतात. नेमकं काय घडणार आहे ते आता जाणून घेऊया. ग्रहांचे संकेत, भविष्याची चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. नमस्कार, मी पंडित अमोघ कुलकर्णी. आज आपण पाहणार आहोत सिंह राशीसाठी 2026 चे शेवटचे 6 महिने. सर्वात अधिक एक गोष्ट समजून घ्या. सिंह राशीवर सध्या शनी ध्येयाचा प्रभाव आहे आणि 27 जुलैपासून शनी वक्री होत आहे. म्हणून हा काळ सामान्य नाही, पण घाबरण्याचं कारण पण नाही. शनी वक्री झाल्यानंतर अनेक रखडलेली कामं पुन्हा मार्गी लागू शकतात. विशेषतः जर तुमच्या महिन्यात गेल्या काही महिन्यापासून शिक्षणासाठी, कोचिंगसाठी, दूरच्या प्रवासासाठी किंवा परदेशाशी संबंधित एखादी योजना सतत घोळत असेल तर या काळात ती पुढे सरकण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये मोठा बदल होऊ शकतो. सर्वात मोठा प्रश्न, पुढील 5 महिने तुमच्या करिअरमध्ये काय घडू शकतं? शनीची दृष्टी तुमच्या कर्मभावावर पडत आहे, म्हणून गेल्या काही महिन्यापासून अडकलेली कामं पुन्हा सुरू होऊ शकतात. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आता त्यासाठी योग्य वेळ सुरू होत आहे. कार्यालयात सतत अस्वस्थता वाटत असेल, कामात समाधान मिळत नसेल किंवा वारंवार आता बदल केला पाहिजे असा विचार मनात येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हा शनीचा संकेत असू शकतो. ज्यांची बदली रखडली आहे किंवा पदोन्नती प्रलंबित आहे त्यांनाही या कालावधीमध्ये चांगली संधी मिळू शकते. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, शनी संधी देतो, यश नाही. परत ऐका, शनी संधी देतो, यश नाही. यश तुमच्या मेहनतीवर आणि शिस्तीवर अवलंबून असतो. आता बघूया आरोग्य, शिक्षण आणि नातेसंबंध. आता आरोग्याबद्दल एक महत्त्वाचा संकेत. शनी वक्री झाल्यानंतर ज्या लहानसहान तक्रारीकडे तुम्ही आतापर्यंत दुर्लक्ष करत होतात त्याकडे आता गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे. विशेषतः पोटाशी संबंधित त्रास, पचनाच्या तक्रारी, दात, घसा आणि कंबर किंवा पाठीचा खालचा भाग याची काळजी घ्या. लहान समस्या मोठी होऊ देऊ नका. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम ठरू शकतो. सरकारी स्पर्धा परीक्षा, भरती, प्रवेश किंवा दीर्घकाळ रखडलेले अर्ज आता पूर्ण होण्याची शक्यता दिसत आहे. अभ्यासामध्ये एकाग्रता वाढेल आणि ध्येयाकडे पुन्हा लक्ष केंद्रित होईल. प्रेमसंबंधामध्ये मात्र थोडी सावधगिरी आवश्यक आहे. भावनेच्या भरात कठोर शब्द वापरू नका. रागात घेतलेला एक निर्णय नात्यावर परिणाम करू शकतो, म्हणून संवाद शांतपणे आणि संयमी ठेवा. संशोधन, ज्योतिष्य, अध्यात्म, तंत्र किंवा गूढ विषयांमध्ये रस असलेल्या व्यक्तींना हा काळ विशेष अनुकूल राहू शकतो. अभ्यास आणि ज्ञान दोन्हीमध्ये चांगली प्रगती दिसू शकते. जर आतापर्यंत सांगितलेले संकेत तुमच्या आयुष्याशी जुळत असतील तर कॉमेंटमध्ये नक्की उल्लेख करा. एकूण पाहिलं तर सिंह राशीसाठी 2026 चे शेवटचे 6 महिने महत्त्वाचे आहेत. शनी ध्येय अजूनही सुरू आहे, पण शनी वक्रीमुळे रखडलेली कामं पुढे सरकण्याची शक्यता निर्माण होत आहे. करिअरमध्ये बदल, नोकरीतील संधी, पदोन्नती, प्रवास, शिक्षण आणि ज्ञान या सर्व क्षेत्रांमध्ये योग्य प्रयत्न केले तर चांगले परिणाम मिळू शकतात. मात्र आरोग्य आणि वाणी या दोन्ही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. याच 2 क्षेत्रामध्ये सर्वाधिक सावध राहण्याची गरज आहे. लक्षात ठेवा, शनी अडथळे निर्माण करण्यासाठी येत नाही, तो आपल्याला अधिक शिस्तबद्ध आणि अधिक सक्षम बनवण्यासाठी येतो. म्हणून या संपूर्ण काळात धैर्य ठेवा, योग्य निर्णय घ्या आणि तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. ग्रहांचे संकेत, भविष्याची चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. नमस्कार.